कालपासून एक बातमी सगळीकडे व्हायरल होते। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई आरएसएसच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलंय अशी बातमी ती आहे। नक्की हे प्रकरण काय आहे? खरंच भूषण गवईंच्या मातोश्री संघाच्या व्यासपीठावर दिसणार आहेत का? या एका बातमीमुळे सगळ्यांच्या भुवया का उंचावतायत? काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर काल सकाळ या वृत्त माध्यमातून त्याच्या वेब आर्टिकल मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली। सरन्यायाधीशांच्या म्हणजे भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमल गवई हे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी होणार आहेत। मुख्य अतिथी म्हणून त्यांनी निमंत्रण स्वीकारले आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती शाखेच्या दसरा महोत्सवाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। आता बातमी देखील अशीच होती की सगळ्यांचंच लक्ष वेधेल, कारण रासू गवई जे भूषण गवई यांचे वडील आहेत त्यांनी विदर्भात रिपब्लिकन चळवळीची जबाबदारी स्वीकारली होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते नेतृत्व करायचे। मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या कार्यकाळात गवई मंत्री देखील होते। ते पवार यांचे विश्वासू मानले जायचे आणि नंतरच्या काळात ते तर राज्यपाल देखील झाले। त्यांचे पुत्र भूषण गवई हे सध्या देशाचे आता सरन्यायाधीश आहेत आणि गवई यांचे दुसरे पुत्र राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व देखील करत आहेत। म्हणजे यातून असं म्हटलं जात आहे की गवई यांचं कुटुंब डाव्या विचारसरणीचे आहेत। आता अशी कुटुंबाची पार्श्वभूमी असताना गवई यांच्या आई संघाच्या व्यासपीठावर दिसणार का? या बातमीने मग सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। सगळ्यांनाच प्रश्न पडला, कारण की बातमी देखील अशीच आलेली। मात्र कालच्या 27 सप्टेंबरच्या या सकाळ या वृत्तसंस्थेच्या बातमीनंतर लोकसत्ताच्या आजच्या बातमीनुसार एक नवीन खुलासा आता झाला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यात आपण उपस्थित राहणार नसून या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी आहे। मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाहीये। आरएसएसचे हे षडयंत्र आहे, मी निमंत्रण स्वीकारलेलं नाहीये असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी आता दिलेलं आहे। या प्रकरणाबाबत कमलाताई यांचे स्वहस्ताक्षरित पत्र जे आहे ते समाज माध्यमांवरती आता प्रसारित झालं असून या पत्रात मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक राहीन असे कमलाताई गवई यांनी सुरुवातीलाच नमूद केलं आहे। याशिवाय लोकसत्ताने हे पत्र समोर आणत पत्रात काय काय मजकूर आहे हे देखील सांगितलं आहे। आता हे पत्र देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालं असून या पत्रात काय लिहिलंय हे तुम्ही देखील पाहू शकता। तुमच्या स्क्रीनवरती ते पत्र असेलच। पत्रात लिहिलंय, महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी। विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे। अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते। आता या दोन्ही आर्टिकल नंतर म्हणजे सकाळच्या बातमीनंतर आणि आता लोकसत्ताच्या आलेल्या बातमीनंतर व्हायरल झालेल्या पत्रानंतर अजूनही संदिग्ध नजरेने या बातमीकडे पाहिले जात आहे। आता न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या वडिलांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर गवई यांचे वडील रासू गवई हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आंबेडकरी नेते होते। त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे। राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे। त्यांनी दलित समाजाच्या सशक्तीकरणासाठी मोठे योगदान दिलंय। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केलाय आणि दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक महत्त्वाशी एक त्यांचा निकटाचा संबंध आहे। मग त्यांच्या पत्नी या संघाच्या कार्यक्रमाला जाणार ही बातमी ऐकून मग सर्वांच्याच भुवया उंचावल्या। पण आपण जर संघाचे कार्यक्रम पाहतो तर या कार्यक्रमात त्यांचे वक्तव्य हे सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचे असतात। भागवतांनी तर असे देखील एक वक्तव्य केलंय की संघाचा असा विश्वास आहे या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर सर्वजण आपापसात भांडणार नाहीयेत। आपण सर्वजण या देशात राहू आणि या देशातच मरू। संघाचे ध्येय समाजात एकता आणि समन्वय राखणे आहे, जेणेकरून भारत एक मजबूत आणि आनंदी राष्ट्र बनू शकेल।
सोबतच त्यांनी कित्येक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना आणि समाजात मोठ्या कामगिरी करणाऱ्या विविध धर्म आणि जातीच्या लोकांना आपल्या वर्धापन जो दिन असतो त्यामध्ये देखील बोलवलेला आहे। त्यामुळे आता जो दसरा निमित्त कार्यक्रम आहे तिकडे भूषण गवईंच्या मातोश्री संघाच्या व्यासपीठावर दिसणार का, हा प्रश्न त्यामुळेच पुन्हा एकदा उपस्थित होतोय आणि त्या स्पष्टीकरणानंतर, त्या पत्रानंतर देखील एक तो प्रश्न उपस्थित राहतोयच। तुम्हाला काय वाटतं, संघाच्या व्यासपीठावर गवई यांच्या आई उपस्थित राहणार का? आता दोन्ही बातम्या तर समोर आलेल्या आहेत, मात्र तुम्हाला काय वाटतं, त्यांनी उपस्थित राहायला हवं का? हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।